भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं क्राईम ब्रांचमध्ये ती सीडी बघितली जाते, ज्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की सोहनलाल निर्दोष आहे आणि सोहनलालच्या विरुद्ध आशाला भडकवण्याचा प्रयत्न विपुल शहाने केला होता. आता पोलीस विपुल शहाला अटक करू पाहतायत. इन्स्पेक्टर जॅकी त्याला अटक करण्यासाठी पोहोचतात, पण विपुल शहा तिथून फरार होतो. आता पुढे चहा तू बनवलायस? हो दीदी, मी खूप चांगला चहा बनवते. अरे वा, थँक्स. थँक्यू. सोहन काका, आता इतका तिरस्कार का, आणि तोही त्या माणसाबरोबर ज्याला तिरस्काराचा अर्थ सुद्धा माहित नाही? बाळा, मला कोणाचाही तिरस्कार नाही वाटत, आणि ना मी कोणावर इतकं प्रेम करतो की मला जाऊन त्याच्या पायावर लोळण घ्यावी लागेल. तुम्हाला लोळण घालायला कोणी सांगितलंय सोहन काका? ऍक्च्युली ती वेळच अशी होती की तुम्ही एकदा तरी आशाला भेटायला हवं होतं. नाही बाळा, मला तिथे बघून कामिनी त्याचा चुकीचा अर्थ काढत बसणार, आणि मला हे सगळं नको आता. पण नात्यांचा अर्थ तर बाहेर आला असता ना काका. आणि सोहन काका, नात्यांचा अर्थ तरी काय आहे? एकमेकांना साथ देणं, एकमेकांचा आधार बनणं, आणि अशा वेळेला एकमेकांची ताकद बनणं, हेच तर नाती आपल्याला शिकवतात. पल्लवी दीदी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली आहे की तिथे जाण्याचा कोणी विचार पण नाही करू शकत. नाही बाळा, बाळा, मी आजपर्यंत ती नाती सुद्धा निभावली आहेत जी निभावणं माझ्यासाठी जरुरी नव्हतं. पण मला ती नाती निभावून काय मिळालं? बदनामी, आरोप. पल्लवी, तू त्यांना विचारलंस का की नात्यांना अर्थ तरी काय आहे म्हणून? इतकी मोठी दुर्घटना झाली, आम्हाला त्यांनी कळवलं सुद्धा नाही साधं. मावशी, अगं कळवलं तिथे जातं जिथे बातमी पोहोचणार नाही असं वाटत असतं, आणि ही गोष्ट तर इतकी मोठी आहे की सगळ्या शहराला माहिती आहे. जाऊ दे ना पल्लवी, या वादाला काहीच अर्थ नाही. तसंही नाती किती रूपं बदलतायत हे तर मी पाहतेच, आणि पुढेही या नात्यांची किती विविध रूपं पाहायला मिळतील माहित नाही. हो बाळा, आणि मी तर ती नाती निभावली आहेत जी निभावणं माझ्यासाठी जरुरी पण नव्हतं, आणि त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? बदनामी, रुसवे, आरोप. हा गैरसमज आहे तुमचा. हो पल्लवी, खरं सांगू तुला, यांना तुरुंगवासही भोगायला लागेल. काय नाती निभावण्याचं हे बक्षीस मिळतं? जाऊ दे, सोडून दे बाळा. तू आशाला भेटत असतीस, तिच्या चेहऱ्याची पट्टी कधी काढणार आहे? कदाचित 1-1.5 महिना लागेल अजून. 1-1.5 महिना ना? पल्लवी, अगं वेळ कसा पटकन जातो माहिती आहे ना? हा म्हणता हे दिवस सुद्धा सरतील.
हळूहळू दिवस सरत गेले आणि मग माझ्या आशाचा दिवस घरी येण्याचा दिवस उजाडला. नमस्कार नाना. अरे सिद्धांत, ये बेटा ये. कसा आहेस तू? मी ठीक आहे. अरे बेटा, इतके दिवस झाले आला नाहीस. मला वाटलं कदाचित आता आशा नाना, आणावरच तू. मी येणार कसा नाही. मी दिलेला शब्द नेहमीच पाळतो. तुम्ही आशाच्या स्वागताची तयारी करताय का? हो बेटा, थोडंफार जे काही शक्य आहे ते करतोय. मी काही मदत करू का? अरे नाही नाही, सगळं काही ठीक आहे. तू बस ना. आणखी काय बाळा, कसं काय चाललंय कामधाम? बस खूप छान. मी विचार केला की मी चाललोच होतो तर एकदा पुन्हा तुम्हाला भेटावं. बाबा, नमस्ते आंटी. नमस्कार. कामिनी, हा आहे सिद्धांत, आशाचा कॉलेजमधला मित्र आहे. ओ आणि सिद्धांत, ही आहे कामिनी, अजयची मम्मी, आणि आज आशाचा सगळ्यात मोठा आधार. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. तसंही तुमच्याबद्दल आशिष आणि नानांकडून खूप काही ऐकलंय मी. रिअली? बाबा, आशा अजून हॉस्पिटलमधून आली नाही. बेटा, आशिष आशाला घेऊन येतच असेल आता. नाना, आले ते. आशा ये ना. नानू, एक नवीन ओळख, एक नवीन आयुष्य मिळालंय. आयुष्यमान भाऊ. नाही बाळा, तुझी जागा ग तिथे नाहीये. तुझी जागा इथे. कम कम. तू तोच आहेस ना? आपण गाडी खराब झाली तेव्हा भेटलेलो. हो, मी तोच आहे. पण त्या दिवसाच्या आधी सुद्धा आपण शेकडो वेळा भेटलेलो आहोत, जे तुला आता आठवत नाहीये. अरे, तू दुःखी का होतीयस? हे बघ, मैत्रीचं नातं असतं ना, ते मनातून जाणवलं पाहिजे आपल्याला, आठवणीमधून नाही. कारण आठवणी अनेकदा मैत्रीला घट्ट करू शकत नाहीत. तुला काही आठवत नाही, मग काय झालं? पण मला तर आठवत आहे ना की आपण दोघं किती क्लोज होतो. रेखा ही भाग्याची. तुला काही आठवत नाही, मग काय झालं? पण मला तर आठवत आहे ना की आपण दोघं किती क्लोज होतो. बाळा, सरून गेलेल्या काळाला आठवून आपल्या मनाला यातना करून नाही घ्यायच्या कधी. आणि
आता तू एक प्रॉमिस कर मला की तू नेहमी आनंदात राहशील. प्रॉमिस? चल बेटा. नाही नाना, मी चालतो आता. अरे बेटा, थोडा चहा नाश्ता काहीतरी घे ना. नाही नाना, आज तुम्ही सगळे आशाची काळजी घ्या. मी पुन्हा कधीतरी येईन ना चहा नाश्त्यासाठी. तुम्ही सगळे आज चला, मी आलोच. हो, तू ये. बेटा, मला तुला काही सांगायचंय. बोला ना. तू एवढा मोठा काळ आशाबरोबर व्यतीत केलायस आणि मला माहिती आहे की कॉलेजच्या आठवणी खूपच सुंदर असतात. बेटा, जर तू आशाला भेटून तिच्या जुन्या आठवणी ताज्या करशील ना, तर होऊ शकतं की तिची स्मरणशक्ती लवकर परत येईल. हो नाना, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. चलतो आता. नमस्कार. आयुष्यमान भव. अरे बाबा, बिझनेसमध्ये हे सगळे चढउतार येतच असतात. मी तर असे अनेक अनुभव घेतलेत. हो, ते ठीक आहे. मीटिंग करायला काहीच हरकत नाही आहे. मी हॉटेलमध्ये पोचेन. ओके ओके, या, बाय. अरे हो गायत्री, मी तुला सांगायला विसरलो की त्या किरीट भाईंचा फोन आला होता. ते म्हणत होते की सगळं प्रकरण मिटलंय. आता आज नाहीतर उद्या विपुल शहाला अटक होईलच होईल. आणखी किती दिवस पडेल तो पोलिसांपासून? हॅलो अंकल. हॅलो आंटी. हॅलो बाया, कसं काय येणं केलंस? मी बोलावलंय त्याला. रवीला वाटतंय आपण बिझनेस करावा. किरीट भाईनी मला सांगितलंय की मी याला माझ्या बरोबर ठेवावं, म्हणजे तो बिझनेसचे ठोकताळे शिकू शकेल. तेव्हा मी डिसाईड केलं की आतापासून रवी माझ्यासोबतच राहील. अंकल, मी ऐकलंय आशा बरी येऊन घरी परत आली आहे. हो बाळा, ऐकलं तर मी सुद्धा आहे. जशी असेल तशी, आपल्याला काय देणं घेणं? विचार कर गायत्री, जशी तुझी मर्जी, पण मला असं वाटत होतं की तू एकदा आशाला जाऊन भेटावंस. आणि तसं पण आता सगळे गैरसमज तर दूर झालेच आहेत ना. का त्या घराशी नातं न ठेवता आपण जगूच शकत नाही का? आंटी, तुम्ही असं का बोलताय? आंटी, नात्यांशिवाय जगता येतं, पण खरं सांगू, आपल्यात काही नाती अशी जोडली जातात ज्यांना तोडणं खूप मुश्किल असतं. चल बाळा. हो अंकल. बाय आंटी. खरंच, हा तर एकच किस्सा होता. कॉलेजचे पण काय दिवस होते. मी तर आजही जेव्हा एकटा असतो ना, कॉलेजच्या दिवसांना आठवून आठवून इतका हसतो ना. खरं सांगायचं तर आशा, तुला तर मी कधीच नाही विसरणार. तुला आठवतात का ते प्रोफेसर भास्कर? अगं, ते जे त्यांच्या मिशा होत्या, ज्यांना बघ सगळे स्टुडंट्स कंटाळायचे. तू त्यांना काय धडा शिकवला होतास ग. खरंच आशिष, ते प्रोफेसर भास्कर होते ना, त्यांना आजही नक्की आठवत असणार. पण मला तर काहीच आठवत नाहीये. अरे काय बोलतेस काय यार. तू आठवायचा प्रयत्न कर, सगळं काही आठवेल तुला. जसं की हा किस्सा तर तू विसरूच शकत नाहीस. तिची तुझी मैत्रीण होती ना, दिव्या. दिव्या? अरे दिव्या, ती जी गोरी गोरी लांब केसांची दिव्या, जिच्या मागे संपूर्ण कॉलेज पागल होतं. आणि तो 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 शिवम नावाचा मुलगा, जो नेहमी तिला त्रास द्यायचा. पण कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याच्या विरोधात कंप्लेंट करणं मुश्किल होतं. आशिष, तुला माहिती आहे हिने काय आयडिया लढवली त्या शिवमला धडा शिकवायला? अगं आशा, सांग ना तुझी आयडिया. अगं तीच लेटरवाली आयडिया. हा, मी अरे सोड, मीच सांगतो. तुला माहिती आहे आशिष, आशाच्याच सांगण्यावरून मी शिवमच्या जवळ गेलो आणि मी त्याला एक लव्ह लेटर लिहायला सांगितलं. मी सांगितलं की बाबा, मला तर लव्ह लेटर लिहिता येत नाही. मी त्याला थोडंसं चढवलं
आणि त्याच्याकडून एक धमकीयुक्त लव्ह लेटर लिहून घेतलं. धमकीयुक्त लव्ह लेटर? धमकी? अरे अशी तशी धमकी नाही. अरे मी तर त्यामध्ये एक लाईन पण लिहून घेतली की जर तू माझं म्हणणं नाही ऐकलंस तर या कॉलेजमध्ये तुझं येणं मुश्किल होऊन जाईल. आणि त्याने ती लाईन लिहिली सुद्धा. आणि कमाल तर पुढेच आहे की मी शेवटी माझं नाव नाही लिहू दिलं. आणि हे सगळं मी ही जी इंटेलिजंट मॅडम आशा आहे ना हिच्याच सांगण्यावरून केलं होतं. आठवतंय ना तुला? मग ते लेटर दिव्याच्या हातात दिलं गेलं असेल. अरे हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. अच्छा. सगळं या मॅडमनी प्लॅन केलं होतं. दिव्या ते लेटर घेऊन सरळ गेली शिवमकडे आणि तिने शिवमला सांगितलं की आज नंतर जर शिवमने तिच्या मार्गात याचा प्रयत्न जरी केला ना हा. तर ती ते लेटर घेऊन सरळ प्रिन्सिपल कडे जाईल. असं? आता शिवम बिचाऱ्याला हे कळलं तर होतं की तो ट्रॅप तर झालाय. आणि ट्रॅप कोणी लावला होता? आशा मॅडमनी. पण त्या दिवसानंतर त्याने दिव्याचा पाठलाग करणं आणि दिव्याला त्रास देणं कायमचं म्हणजे कायमचं बंद केलं होतं. रेखा ही भाग्याची. आठवलं का तुला? मला काहीच आठवत नाहीये. मला काहीच का आठवत नाहीये. मी इतका प्रयत्न करते. आशा, माझं डोकं दुखतंय. आशा, आशा, रिलॅक्स, भाऊ, रिलॅक्स. तुला काही आठवत नाही? मला डोंट वरी. हे बघ, तुला काही आठवत नाहीये तर आठवण्याचा प्रयत्न पण नको करूस. विचार काहीच नको करूस. जस्ट रिलॅक्स. विचार नको करू. आपण आपल्या प्रेमाला लपवायचा प्रयत्न केला, पण आता सगळ्यांना माहीत व्हायला लागलंय. प्रेमाचा सुवास कधी लपतो का? वा, साहेब शायरी करायला लागले आता. मिस्टर शायर, आपली शायरी सोडून आता मला सांगा की कधी येत आहे? नेक्स्ट मंथ? नॉट डन. आय एम नॉट हॅपी. फक्त एकाच महिन्याची तर गोष्ट आहे ना. बस थोडीशीच वाट बघायची आहे. आता कसला विचार करतेस तू? असंच आशाबद्दल काहीतरी आठवलं. ती नेहमी सांगायची की पल्लवी, तुझ्यासाठी मुलगा तर मीच शोधणार, आणि जर तुला कोणी पसंत पडला तर त्याला सगळ्यात आधी मला भेटवायचंस. मग त्यात विचार करण्यासारखी कोणती गोष्ट आहे? मी ऐकलंय आशा हॉस्पिटलमधून परत आलीये. हो, पण तिला ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी प्रॉमिसेस कुठे लक्षात आहेत? नो प्रॉब्लेम, मी तिला त्याला नक्की भेटवेन. एक गोष्ट सांग मला दीदी, मी तर आशाला भेटायला जाऊ शकले नाही. मम्माला वाईट वाटलं असतं. पण तू तर आशाला भेटायला गेली होतीस ना. आता कसा आहे तिचा चेहरा? आशाला नशिबाने पूर्णपणे बदलून टाकलंय. म्हणजे काय सांगू तुला, नशिबाने तिच्यासोबत असा खेळ खेळलाय की विचारू नकोस. किती विचित्र गोष्ट आहे. जेव्हा आशाची स्मरणशक्ती परत येईल तेव्हा ती स्वतःला ओळखू शकेल. हे तू काय बोलतेस दीदी? हो, जरा विचार कर. स्मरणशक्ती परत आल्यानंतर ती आपली ओळख, आपला चेहरा शोधेल. पण आता तर तो चेहराच राहिला नाही. ओ, तिला त्यावेळी काय वाटेल काय माहित. जेव्हा तिला सगळं काही आठवेल, पण तिला वाटेल की ती आशा नाही, कोणी वेगळीच आहे. ती आरशात स्वतःला बघेल, पण तिला वाटेल की आरशासमोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती उभी आहे. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे दीदी. मी तर ह्या बाबतीत कधी विचारच नाही केला. आपल्या नवीन चेहऱ्यासोबत आपली ओळख पुन्हा मिळवायला माहित नाही आशाला किती वेळ लागेल. पण आशा आता दिसते कशी दीदी? जो तिचा नवीन चेहरा आहे तो खूपच जास्त सुंदर आहे, खूप छान आहे. पहिल्यासारखाच आहे, पण तरीही वेगळा आहे. एक मिनिट, मी फोटो दाखवते तुला. हा बघ. ओ माय गॉड, अगदी अशाच प्रकारे सुधा पण चमकली होती जेव्हा मी तिला हा फोटो दाखवला. वाव,
रेखा ही भाग्याची. नाना, हा आपल्या समजवण्याचाच तर रिझल्ट आहे की आशाचं हसू आता परत यायला लागलंय नाना. आणि नाना, तिला आनंदात बघून मनाला आतून समाधान मिळतं. नाना, ती तिच्या विचारांच्या गुंत्यात अडकलेली आहे, जिथून तिला आपल्यालाच काढावं लागेल, ज्यामुळे जुन्या गोष्टी विसरून आपल्या आयुष्याची सुरुवात एका नवीन पद्धतीने करू शकेल. हो बेटा. नाना, मी आशाला त्या सगळ्या जागांवर घेऊन जाऊ इच्छितो जिथे आम्ही सगळे मित्र नेहमी भटकायचो, जिथे नेहमी दंगामस्ती करायचो, एकमेकांना चिडवणं, मजा मस्करी, धिंगाणा घालायचो आम्ही सगळे. कदाचित आशाला तिकडे जाऊन काही आठवेल सुद्धा. आणि आशा जुन्या जागांवर जाईल तरच तिला नक्की काहीतरी आठवेल ना. हो, आणि नाना, आशाला घरामध्ये ठेवून तर काहीच फायदा नाही. बेटा, मला सुद्धा हेच हवंय की आशाची स्मरणशक्ती परत येवो आणि ती सुखी राहो. तर मग तुमची परवानगी आहे ना नाना? नाना, सिद्धांत आशाचा कॉलेजचा मित्र आहे आणि हा सिद्धांतच्या समजावण्याचाच रिझल्ट आहे की आशा आता थोडीफार खुश दिसायला लागली आहे. आणि मला सुद्धा वाटतं नाना की तिला बाहेर पाठवायला पाहिजे. ठीक आहे बाळा, पण लवकर लवकर परत घरी या. हां, शिवाय आशाची काळजी घे तू जरा. आशा माझ्यासोबत येते नाना, आणि तुम्ही विश्वास ठेवा, मी असताना तिला खर्चटणार सुद्धा नाही. नानू, अरे सिद्धांत, तू केव्हा आलास? मला तर खूप वेळ झाला येऊन, बस तुझीच वाट पाहत होतो. नो, आज आपण दोघांनी खूप फिरायचं आणि कॉलेजच्या जुन्या आठवणी जागवायच्या. नानूंना विचारलंस? हो हो, नानांकडून मी आधीच परवानगी घेतली आहे. मग नानू, मी जाऊ? हो बेटा, जा तू. बाहेर जाऊन तुला सुद्धा बरंच वाटेल. बाय नाना. निघूया. मम्मी, हा बोल. मी असं ऐकलंय आजकाल हॉस्पिटलमधनं आल्यानंतर आशा पण खूप खुश असते. हो हो, सुतक तर पाळू नाही शकली. आनंद तरी साजरा करू दे. तिच्या सुखात तर सगळेच तिला साथ देत आहेत. बाबा, कामिनी आणि आता तो आशिष सुद्धा येऊन बसलाय. पण त्याच्या येण्याचं कारण मला कधी समजलं नाही. मावशी, अगं प्लीज, तू आशिषच्या बाबतीत नेहमी असं का बोलतेस? एक भाऊ या नात्याने तो आपल्या बहिणीची काळजी नाही घेऊ शकत? सिद्धांत बरोबर राहून आशा पण खुश राहायला लागली. आशाला तर खुश झालेलं मलाही बघायचंय, पण माझं असं म्हणणं आहे की आजचं सुख जर येणाऱ्या काळामध्ये दुःखाचं कारण बनणार असेल तर मग अशा सुखापासून दूरच राहायला पाहिजे. हे सगळं तू काय बोलतेस बेटा? मला आशाबद्दल नाही, आशिष बद्दल बोलायचंय जरा तुमच्याशी. तुम्ही आशिषचं पालन पोषण केलं, त्याला वाढवलं, त्याला शिकवलं. हां, मग मग तुम्हाला माहितीये की आशिष कोणाचा मुलगा? त्याचे वडील कोण आहेत?